नमस्कार मित्रांनो, मोठी बातमी समोर येत आहे। राज्यातील 12वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, एकनाथ शिंदेंकडून शिक्षण मंत्र्यांना आदेश। राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास अडचण येत असल्याने त्याला 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळाने घेतलेला आहे। या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना दूरध्वनी करून मुदतवाढ देण्याबाबत निर्देश केले होते। राज्यातील इयत्ता 12वीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना परीक्षा अर्ज भरण्याची 30 सप्टेंबर 2025 रोजी शेवटची मुदत आहे। मात्र मराठवाडा, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर आणि राज्यात होत असलेली अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना मुदतवाढ परीक्षेसाठी अर्ज भरणे शक्य नसल्याने अनेक विद्यार्थिनी पालकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना संपर्क करून अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती। त्यानुसार उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी शिक्षण मंत्री श्री भुसे यांना 12वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत निर्णय घेण्यास सांगितले। शिक्षण मंत्र्यांनी लगेचच राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संपर्क केला आणि अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचे निर्देशही दिले। त्यानुसार शिक्षण विभागामार्फत 20 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे। या संदर्भात शिक्षण विभागामार्फत परिपत्रक जारी करण्याची प्रक्रिया करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर बाह्य पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील अर्ज भरण्याची मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे। तसेच नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत 10 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशीच नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।